महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या सोंद्री गाव परिसरामध्ये वादळी पावसानं हजेरी लावली। यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं असून कलमी आंब्यांसह विविध झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। भाजीपाला शेतीचंही नुकसान झालं असून या भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। दरम्यान बाधित भागांचा तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। वैभव बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वैभव, या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे किती नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे तिकडे आणि काय मागणी करतायत तिथले ग्रामस्थ? नक्कीच प्रज्ञा, महाबळेश्वरमध्ये दुर्गम भाग असलेल्या भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं घरांचं आंब्याच्या झाडाचं मोठं नुकसान केलं आहे। महाबळेश्वर तालुका त्याचबरोबर त्या प्रतापगडचा जो भाग आहे अत्यंत दुर्गम भाग समजला जातो आणि याच गावांमध्ये मोठा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे। त्याचबरोबर आंब्यांच्या बागाचं देखील मोठं नुकसान झालं आहे। घरांवर अनेक झाडं कोसळून मोठ्या प्रमाणावर घरांचं देखील नुकसान झालं। त्यामुळं अनेक संसार हे उघड्यावर पडले। मोठा पाऊस झाला त्या ठिकाणी आणि भाजीपाल्यासह या भागातील जो वीज पुरवठा आहे तो देखील खंडित झाला होता। तत्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून होत आहे। प्रशासनाला तातडीने तिथं मदत देखील द्यावी अशी देखील मागणी होते। मात्र प्रशासन अद्याप त्या ठिकाणी पोहोचलं नसल्याचं देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं आणि आज प्रशासन त्या ठिकाणी जाऊन या भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्यात येईल अशी देखील माहिती मिळते। मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान हे शेतकऱ्यासह ग्रामीण भागातील नागरिकांचं होताना आपल्याला पाहायला मिळते। सौंदर्य या गावात देखील जो मान्सूनपूर्व पाऊस झाला या पावसाचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। घरांची पडझड देखील झाली। मागणी होती की पटकन आमच्या इथं तातडीने येऊन पंचनामे करण्यात यावे आणि आम्हाला थोडीशी आर्थिक मदत। ठीक आहे, त्यामुळे प्रशासनाकडून कसा मदतीचा हात दिला जातोय याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।